पहिल्या वर्षामध्ये आपण आहोत जिकडे आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा या नारंगी गावामध्ये आपल्या भेटीला आली गेले शानदार दमदार आयोजन इट इज अ लाऊड कॉल आणि आमच्या ऑफिशियल पंच गंभीर सरांनी सांगितलंय नो चेंडू घोषित केला गेलाय नो +1 अशा तब्बल 2 तापांनी धावांचा श्रीगणेश होतोय साई श्रद्धा या संघाचा ऋतिक पागे बाबू पुन्हा एकदा सज्ज होतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न ओ चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय ब्युटिफुल स्ट्रोक चेंडू सीमार गप्पार एनपीएल चौकार 4 धावा थँक्यू बेस्ट बॅटरचा खिताब जिंकला होता एसपीएल सीझन 6 मध्ये रत्नेश सिंग प्रिन्स या खेळाडूला सुद्धा विसरून चालणार नाहीये पुन्हा समोर केल्याचा प्रयत्न डॉट बॉल निर्धाव चेंडू त्या ठिकाणी निखिल होते चेंडूला अडवलं तोपर्यंत डॉट बॉल आला गेलाय 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 6 धावा अपलकावर सुरुवात आतापर्यंत चांगली पुन्हा एकदा बाबू सज्ज होतोय हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल रन पहा प्रथमेश गिरकर आणि रत्नेश सिंग प्रिन्स या जोडीने काय जबरदस्त सुरुवात या अंदाच्या हंगामामध्ये करून दाखवली आता इकडून खूप मोठं चॅलेंज आहे इकडे पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाल्यात इकडे आता समोर खेळण्याचा पुन्हा एकदा धावपलकर आली गेली 8 धावा धावपलकर ते 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय पुन्हा एकदा बाबू सज्ज होतोय बॅकफुटला गेले हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेली सिंगल साठी पहा 9 धावा सुरुवात चांगली आहे विकेट नो 1 डॉट चौकार या प्रकारचं आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये घडलं गेलंय 9 धावा धावपलकर बॅकफुटला गेले ओहो वॉट अ फील्ड पुन्हा समोर निखिल चेंडू अडवलाय येतोय डॉट मयूर त्या ठिकाणी आहे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय 9 धावा धावपलकर या ऐकूया तोपर्यंत डीजेला आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण ऐकतोय पाहतोय आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित एनपीएल नारंगी प्रीमियर लीग पहिलं वर्ष एक भव्य दिव्य असं आयोजन आणि हा डुवाडाईचा मुकाबला आहे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत इथून जर का पराभूत झालात तर मात्र 65 दिवस एक मानाची क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम एनपीएल ची स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला लॉंग वेटिंग करावे लागेल त्यासाठी आता लढतायत आतापर्यंत प्रयत्न राहिलाय परंतु आता प्रयत्न हा पराकोटीचा असेल आणि हा पराकोटीचा प्रयत्न कोण करणार कोणता संघ हा दुसरीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब संघासोबत खेळणार त्यासाठी लढत आपल्याला पाहायला मिळेल परंतु सलामीर फलंदाज पत्तू
बॅक टू द डगआउट. येस, धन्यवाद डीजे. नानांनी फॉर्च्युनर हरली, परंतु आम्हाला येतो एनपीएल ची ट्रॉफी न्यायची आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न राहील. तो प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस, उद्याचा अंतिम दिवस, हे खेळाडू, हे धुरंधर योद्धे आज वसई तालुक्यातील ह्या मैदानामध्ये लढताना पाहायला मिळतील. जयेश बनसोडे पुढील गोलंदाज आहे. पहिला चेंडू बॅफूट लावून टाकण्याचा प्रयत्न, कॉम्बिनेशन फील्ड, परंतु जातोय चेंडू सीमारेखा पार. 4 धावा. येस, थँक्यू डीजे. आणि डीजे वाद्य देखील म्हणतोय झुकाने वाला चाहिए. हा झुकाने वाला खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. हा खेळाडू बेस्ट बॅट्समन, SPL कौस्तुभ मेहरने देखील उल्लेख केला होता. एक मोठा खेळाडू, जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय. 2 खेळाडू, दुसरीकडे केदार देसाई आहे, ट्रॅपच्या साईने खेळला जातोय, डिक्लेअर झोनमध्ये आहे. दुसरीकडे ह्या धावेंना रोखण्यासाठी जयेश बनसोडे आहे. क्रिकेट आम्हाला आवडतोय, क्रिकेट आम्हाला अतिशय आवडतोय आणि हाच तो क्रिकेट खेळण्यासाठी आज आपण पाहतोय. असं म्हटलं जातं ना, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि पहिलं प्रेम हे आम्हाला जिंकायचं आहे. JKCC हरणाला संघ, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, ही विनंती असेल. जुना कोलेवाडा क्रिकेट क्लब हरणाला प्रणय म्हात्रे आणि टीम विनंती असेल ती. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा लोअर फुलटचचा चेंडू. यावेळी थोडीशी फ्लाईट होती, परंतु आमचे गंभीर परशुराम पाटील यावेळी 2 आहेत एका समांतर लाईन मध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, जणू काय ऍक्शन रिप्ले आहे की काय. अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. जयेश बनसोडे ज्यासाठी जाणला जातोय तो थोडा यावेळेला अतिरिक्त धावेंचा हा वर्षाव होत आहे. 2 अतिरिक्त धावा. पुन्हा एकदा प्रयत्न, ह्यावेळेला लेग ब्रेकचा मारा होता, काहीतरी दुसरं करण्याचा प्रयत्न, आगळावेगळा प्रयत्न, अतिरिक्त धावा ह्या धावफलकामध्ये भर पडत आहेत. 27 ह्या धावा धावफलकावर आतापर्यंत येतात. जयेश बनसोडे थोडासा महागडा आतापर्यंत ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ नक्कीच होतोय. 18 चेंडूंचा खेळ, 27 धावा ह्या धावफलकावर आहेत. येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. आकाश सालुंके नवीन गोलंदाज आहे. पहिला चेंडू मयूर होता, ज्या ठिकाणी चांगलं गॅदर केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जात आहे. आता एक्सेलेट करतायत 2 खेळाडू, त्या प्रकारचे जुने जाणते खेळाडू आहेत. कोणत्या वेळेला कोणता फटका खेळणं हे जवळून एकदम जाणतात. अंडरआर्म क्रिकेट छोट्याशा अशा मैदानात जास्तीत जास्त आनंद देणारा खेळ कोणता असेल तो हा अंडरआर्मचा खेळ आहे. येस, धन्यवाद डीजे. चांगल्या कामासाठी हा सातत्याने ओळखला जातोय, फलंदाजीसाठी सातत्याने ओळखला जातोय. रत्नेश सिंग, जब बडे शॉट आहेत ना तब दिमाग पे भी हल्ला होता है आणि असंच काहीसं चित्र दिसतंय. दिमागावर हल्ला केला जातोय, परंतु यावेळेला कधी कधी म्हणताना अति घाई संकटात नाही, ह्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी. मर्यादित क्षेत्राच्या जातोय बाहेर चेंडू. रत्नेश सिंग ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. येस, थँक्यू डीजे. दोस्ती तोडायची म्हटलं तर आकाश आणि ऋषभ हे दोघे एकमेकांकडे या वेळेला बघतायत, परंतु ही गडी तोडावी लागेल. नवीन फलंदाज आकाश येतोय, धावचीची संधी नक्कीच असेल. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलकावर आतापर्यंत 34 धावा कुठल्या जातात. येणारे शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 2 चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल. केदार यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये आहे. शेवट थोडीशी नक्कीच कुठेतरी गोड असेल, एक स्मित हास्य आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. येस, धन्यवाद डीजे.
शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज रोहित यादव आहे. पंच पुन्हा एकदा हाताची एक्सरसाइज करतायत की काय, थोडंसं आळस आलाय आणि ते आळस आता मोकली करतायत. गंभीर पाटील एक स्मित हास्य आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, यावेळेला एक आहे, 2 आहेत, 1 आहेत, एक्सरसाइज करतायत. अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला धावचीची संधी, गडी बाद होतोय. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलक 36 धावा धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 24 37 धावा ह्या धावफलकावर कुठायच्या आहेत. तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. यस, धन्यवाद डीजे. आपण ऐकतोय पाहतो आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित NPL बिग बॅश प्रीमियर लीग पर्व पहिलं. आणि पर्व पहिलंच आपण पाहायला गेलं तर एक भव्य दिव्य असं आयोजन आहे. आता मॅचच्या दिशेने येणारे 24 चेंडू 37 धावेंचे 51 धावफलकावर आहे. 2 खेळाडूंना मैदानात राहणं तितकंच गरजेचं असेल. या वेळेला मैदानात वेळ घेणं गरजेचं असेल, एक्सलेट करणं तितकंच गरजेचं असेल. 24-37चं आव्हान आहे. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. आकाश पहिलं षटक हाताळण्यासाठी आखोडी टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू चांगला मारा होता. कॉम्बिनेशन फील्ड, हवे भाय, ओल्ड इज गोल्ड. आणि या वेळेला मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करतोय की हम भी है. आखोडी टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेला प्रॉपर टायमिंग होता परंतु सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. मोठमोठे खेळाडू सातत्यानं पाहिलं जात आहे. जयेश बनसोडे, ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ह्या खेळाडूमध्ये कुवत आहे, या खेळाडूमध्ये सर्व काही आहे. ह्या खेळाडूवर ह्या वेळेला नजरा असतील संपूर्णतः साई श्रद्धा संघाच्या. तर दुसरीकडून एक आशेचं किरण सातत्यानं आपण पाहतोय. म्हटलं जातं ना, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक त्यातून मोती काढतात, तर काही लोक आपले फक्त किनारे लागत जाऊन आपले पाय भिजवून येतात. आता आपण त्यातून सिद्ध करायचं. 24 चेंडूंचा अगदी क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. 24 चेंडू तुम्हाला देखील आहेत, 24 चेंडू त्या संघाला देखील आहेत. येथून तुम्हाला सिद्ध करायचं आहे. येथून जर का पराभूत झालात तर अगदी लॉंग वेटिंग असेल. जयेश बनसोडे प्रयत्न करतोय परंतु त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील आहे. अतिशय बहारदार, शानदार आतापर्यंत अगदी जणू काही पहाडासारखे उभे आहेत. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, यावेळेला युक्तीचा वापर केला जातोय. धावचीची संधी, पंचांचं डिसिजन यावेळेला गडी बाद आहे. जवळजवळ डिसिजन दिलं जात आहे परंतु टेक्निकल टीमची ही मदत घेतली जाते. टेक्निकल टीम यावेळेला दर्शवेल काय असेल, काय घडेल, काय बिघडेल. टेक्निकल टीम आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं एक नारंगीकरांना देखील एक प्राऊड असेल. ज्याप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्णतः OUT गडी बाद. जयेश बनसोडे बॅक टू द डगआउट. DBN आपण पाहतोय सातत्यानं आपण पाहायला गेलं तर नारंगीतील हा संपूर्णतः टेक्निकल टीम आज पालघर जिल्हा मुंबई उपनगरमध्ये हे नाव गाजत आहे. त्यामध्ये प्रवीण पाटील असेल, धनंजय पाटील असेल, कार्तिक मांगेला असेल, संपूर्णतः टेक्निकल टीम. परंतु मॅचच्या दिशेनं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, फक्त आणि फक्त 1 धाव. काय गोलंदाजी हाताळली जाते, अतिशय तिखट मारा, बहरदार मारा. पहिला स्लॉट, पहिले संघ 4. ज्या प्रकारे धुरंधर योद्धे एकमेकांच्या विरोधात आहेत. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, हबीब बाय
नेत्रदीपक क्षेत्ररक्षक पुन्हा आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एक मोठी सजावट, एक मोठा स्टारकास्टने भरलेला संघ सातत्याने आपण पाहतोय. प्रथमेश गिरकर सारखा खेळाडू आपण पाहतोय, रोहित यादव असेल, रत्नेश सिंग सारखा खेळाडू, प्रिन्सला आपण पाहतो, आकाश सारखा खेळाडू असेल, हबीब भाई शेख सारखा खेळाडू असेल, मयूर सारखा खेळाडू असेल, केदार देसाई सारखा खेळाडू असेल. एक मोठी स्टार कास्ट ही सातत्यानं वसई तालुक्यातील एक मोठा संघ ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. तो दुसरीकडे दोन हात उभे करून यावेळेला टीम जीवदानी माऊली संघ थोडासा हताश आहे, निराश आहे, डगआउटमध्ये परताळतो यावेळेला ऋतिक पागी बाबू. येस, थँक्यू डीजे. फॅन फॉलोविंग वाढणार नक्कीच, ज्याप्रमाणे उल्लेख केला डीजेने. फॅन फॉलोविंग आता आई एकविरा क्रिकेट क्लब संघाची इंस्टाग्रामला फॅन फॉलोविंग नक्कीच वाढणार, कारण ज्या प्रकारचं आयोजन नियोजन, फॉलोअर्स वाढतात. मला वाटतं माहिती आहे त्या आयोजकांकडून, फॉलोअर्स वाढायला सुरुवात झाले. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय गडीबाद आकाश सालुंके. नवीन फलंदाज ऋषभ येतोय, पहिला चेंडू, प्रेशर आहे, दबाव आहे आणि हे सर्व काही आज मैदानामध्ये झळकतंय. दुसरीकडून तोच वर्चस्व, तोच दबदबा, वसी चॅम्पियन ट्रॉफी, SPL रनर अप संघ, मोठमोठ्या स्पर्धा आणि हा संघ यंदाच्या वर्षामध्ये एक वेगळ्या लहरामध्ये आहे. साई श्रद्धा संघ आज म्हणतोय की राज तो हमारा हर जगह पे है, पसंद करने वालों के दिल में और नापसंद करने वालों के दिमाग में. चला मॅचचा बॉल द्या. येस, नवीन फलंदाज यावेळेला शुभम येतो. शुभम खांडेकर सारखा खेळाडू बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग आहे. क्रिकेट सकारात्मकतेने भरलेला फटका, 4 धावा. येस, थँक्यू. ऑनसाइडच्या दिशेनं सिंगल धाव धावफकामध्ये ऍड केली जाते. धावफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 8 धावा ह्या धावफकावर आहेत. मुश्किल आहे लेकिन नामुमकिन नाही आहे. क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहिलं जात आहे मोठमोठ्या स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, परंतु ह्या वेळेला जयेश बनसोडे, ऋतिक पागी, आकाश सालुंकी मोठी स्टार कास्ट बॅक टू द डगआउटमध्ये आहे. डगआउटमधून सामना पाहता थोडासा हताश आहे, निराश आहे. आपण पाहायला गेलं तर जीवदानी माऊलीचा संघ सातत्याने, ह्या संघाला देखील आपण पाहतोय एक मोठा संघ हा जाणला जातोय, परंतु आता थोडासा डोकंदुखी नक्कीच असेल. आशाभूत नजरेनं शुभम या खेळाडूकडे पाहिलं जात आहे, परंतु त्या प्रकारचा खेळ राहील का ह्यावर देखील नजर दिली जाईल. तर दुसरीकडे मयूर सारखा खेळाडू आहे. सातत्यानं आज आपण पाहायला गेलं तर कौस्तुभने देखील उल्लेख केला होता, साई श्रद्धा संघ गोलंदाजी ही खऱ्या अर्थानं ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर आज एकविरा नारंगीच्या मैदानामध्ये केला जातोय. अतिरिक्त 1+1 2 धावा धावफकामध्ये ऍड केल्या जातात. अतिरिक्त धावेने धावफक आतापर्यंत 12 धावा ह्या धावफकावर आहेत. पुन्हा एकदा प्रयत्न होता, बॅटची कडा आहे, नक्कीच पंचांचं बोट एक आहे हवेत, अर्थातच गडीबाद शुभम. आदरणीय सन्माननीय हेमंत दादा घरात यांना मी विनंती करतोय, आपण मंचाच्या दिशेने या. तसेच राजू दादा पाटील यांना देखील विनंती असेल, आपल्या देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित NPL आपण पाहतोय. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मान्यवरांना मी विनंती करतो, आपण मंचाच्या दिशेने यायचे, आसनस्थ व्हा ही विनंती असेल. निलेश आहे, प्रयत्न करतोय, मयूर सारखा खेळाडू आहे, परंतु सामना थोडासा पारडा एकतर्फा जात आहे. पारडा आपण सामन्याचं पाहायला गेलं तर थोडंसं एकतर्फा आतापर्यंत पाहायला मिळत आहे. नारंगी क्रिकेट म्हणजेच काय,
तर एक नारंगी आणि क्रिकेटचं एक वेगळं नातं राहिलंय. खरं तर हा खेळ इंग्रजांप्रमाणे भारतात आला, परंतु ह्या खेळाची खरी बीजे ही नारंगीच्या भूमीतच रोवली गेली होती. म्हणूनच आपण पाहतोय या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेट, मध्ये आपण पाहायला गेलं तर टर्फ क्रिकेट आहे, बाजूला टेनिस क्रिकेट आहे. हे दृश्य देखील कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. एक आयोजन नियोजन सातत्यानं नारंगी गावाकडे पाहिलं जातं. एक माणुसकीचं माहेरघर, संपूर्णतः तो आगरी कोळी समाज हे नारंगी ह्या गावाकडे सातत्यानं पाहिलं जातं. आणि ह्याच गावामध्ये आपण पाहतोय एक ऐतिहासिक असे सामने, एक क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम. हार्ड लक टीम डीजे 2 मिनिटं थांबवतोय. मॅचचा सामना फिनिश, सामना कल्ला असं हार्ड लक टीम जीवदानी माऊली फुलपाडा संघ अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम साई श्रद्धा NSP. चला दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचंय विनंती करतोय. चला मनवेलपाडा गुरुदत्त क्रिकेट क्लब मनीष या त्वरित. सन्माननीय राजेश पाटील साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते हा डुवाडा आहे सामन्यातील कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ आहे तर दुसरीकडे साई श्रद्धा NSPचा संघ आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. NPL असा आवाज येतो आणि प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. मान्यवरांना विनंती